नेक्स्ट, मेल रिप्रोडक्टिव सिस्टीम. ह्यूमन डायोसियस ॲनिमल आहे, म्हणजेच युनिसेक्शुअल आहे. मेल इंडिव्हिज्युअल डिफरंट आणि फिमेल इंडिव्हिज्युअल डिफरंट. मेल इंडिव्हिज्युअल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळे असणार. मेल इंडिव्हिज्युअलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यामध्ये तयार होणार मेल गॅमेट्स. फिमेल इंडिव्हिज्युअलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यामध्ये तयार होणार फिमेल गॅमेट्स आणि पुढच्या एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट चाइल्ड बर्थपर्यंत तिथंच फिमेलच्या बॉडीमध्ये होत असतात. सो फिमेल इज मोर रिस्पॉन्सिव्ह. जबाबदाऱ्या जास्त आहेत. निसर्गानं असं बनवलेलं आहे. आपण आता स्टडी करूया मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन, पेयर ऑफ टेस्टिस. पेयर ऑफ टेस्टिस. ही टेस्टिसची पेयर ज्यामध्ये मेल गॅमेट्स तयार होतात आणि मेलशी संबंधित सेक्स हॉर्मोन्स एंड्रोजन सिक्रीट होतात. त्यामुळं हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, त्याशिवाय रिप्रोडक्शन शक्य नाही. म्हणजे पेयर ऑफ टेस्टिस. त्याच्यानंतर बाकीचे हे जे आहेत सेकंडरी सेक्स ऑर्गन्स आहेत, त्याच्यामध्ये पेयर ऑफ इपिडायडॅमिस. इपिडायडॅमिसची पेयर आहे. त्यानंतर पेयर ऑफ वास डिफरन्शिया, किंवा जाऊ द्या तिथे लिहायची आवश्यकता नाही आहे. वास डिफरन्शिया नंतर इंज्युएनल कॅनॉल मधून आत येणार. युरेटरला वळसा घालून इथं आत आल्यानंतर सेमिनल व्हेसिकल बरोबर कंबाईन होईल. These are seminal vesicles. आणि सेमिनल व्हेसिकल बरोबर जॉईन झाल्यानंतर हा जो 2.5 सेंटीमीटरचा पार्ट तयार होतो त्याला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट ओपन्स इनटू युरेथ्रा. हा जो पार्ट आहे याला आपण म्हणू. आता युरेथ्रामध्ये सुद्धा हा जो आहे पहिला 2.5 सेंटीमीटरचा पार्ट युरेथ्राचा आहे. टोटल 20 सेंटीमीटर लेंथ आहे. पहिला 2.5 सेंटीमीटरचा पार्ट जो आहे तो आहे प्रोस्टॅटिक युरेथ्रा. त्याच्यानंतरचा 2.5 सेंटीमीटरचा पार्ट आहे मेम्ब्रॅनस युरेथ्रा आणि नंतरचा राहिलेला 15 सेंटीमीटरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो पेनाइल युरेथ्रा. असा 20 सेंटीमीटर लेंथ असलेला युरेथ्रा. त्यानंतर हा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे पेनिस. कॉप्युलेटरी ऑर्गन आहे पेनिस.
याच्यामध्ये ज्या ॲक्सेसरी सेक्स ग्लँड्स इथं ओपन होतात त्यापैकी एक आहे सेमिनल व्हेसिकलची पेअर, त्यानंतर इथं आहे प्रोस्टेट ग्लँड, सिंगल आहे, आणि इथं एक पेअर आहे काउपर्स ग्लँड्स. So, male reproductive system consists of scrotal sac. हे टेस्टिस जिथं ठेवलेले आहेत, ज्या सॅक मध्ये या टेस्टिस ठेवलेल्या आहेत त्याला आपण म्हणतो स्क्रोटल सॅक्स. स्क्रोटल सॅक, पेअर ऑफ टेस्टिस, पेअर ऑफ इपिडायडॅमिस, pair of vas differentia, pair of ejaculatory duct, single long urethra, copulatory organ penis, and accessory sex glands like seminal vesicle, pair of seminal vesicle, single prostate gland and pair of Cowper's gland. हे आहेत या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मेन पार्ट्स. याच्यामध्ये पहिला पार्ट आपण आता पाहू, पेअर ऑफ टेस्टिस, प्रायमरी सेक्स ऑर्गन, पेअर ऑफ टेस्टिस. आता टेस्टिस कडे वळण्या अगोदर किंवा टेस्टिसची पेअर जी आहे ती कुठं आहे, पेअर ऑफ टेस्टिस कुठं आहे तर दोन लेगच्या मध्ये ॲब्डॉमेनचा एक कॅनॉल आहे, त्या कॅनॉलला आपण म्हणतो इंज्युएनल कॅनॉल. आणि या इंज्युएनल कॅनॉल पासून एक स्किन फोल्डेड पाउच आहे. या स्किन फोल्डेड पाउचला आपण म्हणूया स्क्रोटल सॅक्स, स्क्रोटल सॅक किंवा स्क्रोटम. तर टेस्टिस या ॲब्डॉमेनच्या बाहेर स्किन फोल्डेड डार्क पिगमेंटेड पाउच मध्ये ठेवलेल्या असतात. त्याला आपण म्हणतो काय, स्क्रोटम. या स्क्रोटम मध्ये ठेवलेल्या आहेत, एक ॲब्डॉमेनच्या बाहेर आहे. मग सगळ्याच मॅमल मध्ये टेस्टिस या ॲब्डॉमेनच्या बाहेर आहेत का, नाही. जसं एलिफंट, डॉल्फिन, व्हेल यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर टेस्टिस या इंट्रा ॲब्डॉमिनल आहे, ॲब्डॉमेनच्या बाहेर नाहीत पडत, त्या कायम ॲब्डॉमेन मध्ये राहतात. जे सीजनल ब्रीडर आहेत म्हणजे रोडंट्स, त्यांना आपण सीजनल ब्रीडर म्हणू. यांच्यामध्ये ज्यावेळी ब्रीडिंग सीझन असेल त्यावेळी टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये येतात. ब्रीडिंग संपलं पुन्हा ॲब्डॉमेन मध्ये, ब्रीडिंगच्या वेळी ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटम मध्ये येतात. रोडंट्समध्ये, उंदरामध्ये अशा प्रकारे आपल्याला प्रोसेस पाहायला मिळते. पण बुल म्हणजे बैल असेल किंवा आपल्यामध्ये किंवा आपल्यासारखे अनेक मॅमल्स आहेत त्यांच्यामध्ये टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये ठेवलेल्या असतात. म्हणून यांना आपण काय म्हणू, एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल.
So testes in human are extra abdominal. They are kept in extra abdominal sac called as scrotum. या स्क्रोटम मध्ये ठेवलेल्या आहे. का ठेवल्या? कारण आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ते आहे 37 डिग्री सेंटीग्रेड. हे आहे 37 डिग्री सेंटीग्रेड. आणि स्पर्मॅटोजेनेसिस ह्यूमन मध्ये जी स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस आहे त्या प्रोसेस साठी टेम्परेचर पाहिजे 34 to 35 डिग्री सेंटीग्रेड. So it requires 2 to 3 degree less temperature than body temperature. मग बॉडीला ॲब्डॉमेन मध्ये राहून प्रत्येक ऑर्गनला वेगळं टेम्परेचर प्रोव्हाइड करता येईल का? नाही करता येणार. आणि म्हणून इथं टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर या स्क्रोटल सॅक मध्ये ठेवलेल्या आहेत टू प्रोव्हाइड 2 to 3 डिग्री सेंटीग्रेड लो टेम्परेचर दॅन बॉडी टेम्परेचर. 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी प्रोव्हाइड करण्यासाठी या टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये ठेवलेल्या आहेत. स्क्रोटमचा एक महत्वाचा रोल आहे. मग या टेस्टिस ॲब्डॉमेन मधून या स्क्रोटल सॅक मध्ये कधी येतात? इथं पार्टिशन आहे. आणि एक टेस्टिस आणि थोडीशी लेफ्ट साइडची टेस्टिस जी आहे ती थोडीशी खाली आहे. लेफ्ट साइडची टेस्टिस थोडीशी खाली आहे. तर या दोन टेस्टिस इथं पार्टिशन आहे आणि इथं ठेवलेल्या आहेत. या एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट ज्यावेळी होतात सातव्या महिन्यात एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटच्या 7व्या महिन्यात टेस्टिस या ॲब्डॉमेन मधून इंज्युएनल कॅनॉलच्या मार्फत स्क्रोटल सॅक मध्ये येतात. सो टेस्टिस डिसेंड इन स्क्रोटल सॅक इन 7th month ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. आता असंच होईल अशातला भाग नाही, परंतु जनरली मोस्टली अशा प्रकारे कंडिशन होते. काहींचं थोडं जन्मानंतर सुद्धा हे घडतंय, परंतु पहिल्या 1-2 वर्षात का असेना पण या टेस्टिस डिसेंड झाल्या पाहिजेत. जनरली 7व्या महिन्यात त्या डिसेंड होतात. काहींमध्ये थोड्याफार लेट होतात पण डिसेंड व्हायला पाहिजे. परंतु काही इंडिव्हिज्युअल मध्ये टेस्टिस या इंज्युएनल कॅनॉल मधून स्क्रोटम मध्ये डिसेंड होत नाही. दे आर अनेबल टू डिसेंड. जर टेस्टिस ॲब्डॉमेन मध्येच राहिल्या तर त्याच्यामुळे जी होणारी डिसऑर्डर आहे तिला म्हणायचं क्रिप्टॉर्चिडिझम. When testes are unable to descend in scrotal sac, the disorder is called as cryptorchidism. आणि मग आपण सर्जरी करतो आणि सर्जरी करून त्या टेस्टिस स्क्रोटम मध्ये आणून सोडतो. आता या टेस्टिस इथं या स्क्रोटल सॅक मध्ये आहेत. स्क्रोटल सॅक मध्ये अशाच आहेत का तळाला जाऊन बसल्यात का? नाही. या इंज्युएनल कॅनॉल मधून असे स्पर्मॅटिक कॉर्ड्स इथं आहेत. स्पर्मॅटिक कॉर्ड्स आहेत. सो दे आर सपोर्टेड बाय
spermatic cord which arises from inguinal canal. So testis remains hanging position due to presence of spermatic cords. या इंज्युअनल कॅनॉल मधून स्पर्मॅटिक कॉर्ड्स म्हणजे खाली दोर सोडल्यासारखा आहे आणि त्यामुळं या टेस्टिस या स्क्रोटल सॅक मध्ये लटकलेले आहेत, हँगिंग आहेत. स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहे, नर्व्स आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत आणि या टेस्टिसला हँगिंग पोझिशन मध्ये ठेवण्यामध्ये या स्पर्मॅटिक कॉर्डचा मेजर रोल आहे. अलॉंग विथ दॅट पोस्टेरियरली खालच्या बाजूनं सुद्धा या टेस्टिसला सपोर्ट केलेला आहे. या बाजूला सुद्धा सपोर्ट केलेला आहे आणि तो सपोर्ट कुणी केला? गुबर्नॅक्युलम. गुबर्नॅक्युलम यांनी हा सपोर्ट केला आहे. शेवटी हा कनेक्टिव्ह टिश्यूच आहे, यांनी हा सपोर्ट केलेला आहे. सो टेस्टिस kept in hanging position with the help of spermatic cord and posteriorly they are supported by gubernaculum. आणि इथं फ्लुइड आहे. या दोन्ही टेस्टिस एका लाईनला आहेत का? नाही. लेफ्ट टेस्टिस थोडीशी खाली आहे कारण एकमेकांमध्ये फाईट होऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न केला गेला आहे. पण असंच असेल अशातला भाग नाही, पण जनरली असं असतं. मग या टेस्टिसला ॲब्डॉमिनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये का ठेवलं असा क्वेश्चन जर आपल्याला विचारला तर एक आपल्याला आन्सर देता येईल. स्क्रोटम provides 2 to 3 degree centigrade low temperature which is required for spermatogenesis. स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेससाठी बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी लागतं पाहिजे आणि ते स्क्रोटल सॅक प्रोव्हाइड करतं. हे प्रोव्हाइड करण्यासाठी इथं आणि याच्याशिवाय इट ऍक्ट्स ॲज अ थर्मो रेग्युलेटर. या स्क्रोटल सॅक मध्ये डेरटॉस मसल आहेत. त्याच्याशिवाय क्रेवमास्टर मसल्स आहेत, स्वेट ग्लँड आहेत आणि यांच्या मदतीनं टेस्टिस स्क्रोटल सॅक कॉन्ट्रॅक्शन करणार, रिलॅक्सेशन करणार, आकुंचन पावणार, प्रसरण पावणार ॲज पर नीड. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? थर्मो रेग्युलेटर. आता ज्यावेळी हिवाळा असतो त्यावेळी बाहेर टेम्परेचर जास्त आहे, सॉरी बाहेर टेम्परेचर कमी आहे. हिवाळा असतो त्यावेळी बाहेर टेम्परेचर कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या टेस्टिसना वॉर्म कंडिशन पाहिजे आणि म्हणून त्या हिवाळ्यामध्ये पाहिलं तर या डेट्रॅसर मसल, क्रेवमास्टर मसल्स यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि टेस्टिस या ॲब्डॉमेनच्या जवळ नेऊन ठेवल्या जातात वॉर्म कंडिशन प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये बाहेर टेम्परेचर जास्त आहे, बाहेर टेम्परेचर जास्त आहे बॉडी टेम्परेचर पेक्षाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या टेस्टिसना इकडं पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ॲब्डॉमेन पासून या टेस्टिस दूर ठेवण्यासाठी या डेरटॉस मसल, क्रेवमास्टर मसल्स यांचं रिलॅक्सेशन होतं. स्वेट ग्लँड्स
आपल्याला तर माहिती आहे, घाम येतो आणि त्याचा उपयोग टेम्परेचर रेग्युलेशनसाठी केला जातो. या मसल्स रिलॅक्स होतात, घाम येतो आणि त्या टेस्टिस ॲबडॉमेन पासून जेवढं शक्य आहे तेवढ्या दूर ठेवल्या जातात आणि टेम्परेचर कमी प्रोव्हाइड करण्याचं काम इथं केलं जातं. अशा प्रकारे स्क्रोटल सॅक टेम्परेचर रेग्युलेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करणार. सो इट ॲक्ट्स ॲज अ थर्मो रेग्युलेटर. आता काही लोकांमध्ये हायड्रोसील, आपण पब्लिक युरिनेलमध्ये पाहिलं तर तिथं जाहिराती लावलेल्या असतात, चिटकवलेल्या असतात. हायड्रोसील म्हणजे इथं फ्लुईड मोठ्या प्रमाणावर जमा झालं तर, किंवा अनेक त्याच्याशी संबंधित काही डिसऑर्डर असतील. दिस इज अबाउट स्क्रोटल सॅक. दिस इज अबाउट स्क्रोटल सॅक. स्क्रोटल सॅक आणि त्याचा रोल याप्रमाणे आहे. थँक यू व्हेरी मच. The male reproductive system. The male reproductive system is located in the pelvis region. It includes a pair of testes along with accessory duct glands and the external genitalia. It consists of a pair of testes lodged in an integumentary pouch, the scrotum. Initially, they are abdominal. However, as the development proceeds, they descend down into the scrotum. It has been proved that this adaptation enables regulation of internal temperature of the testes higher than body temperature, which is essential for their normal functioning. In adults, each testis is oval in shape, with a length of about 4 to 5 cm and a width about 2 to 3 cm. The testis is covered by a dense covering. Each testis has about 250 compartments called testicular lobules. Each lobule contains 1 to 3 highly somniferous tubules in which sperms are produced. Many such seminiferous tubules after exit again from a complex network of tubular system known as retitestes. Small ducts from retitestes again unite to form a large convoluted duct called as epididymis, in which sperms are stored. Epididymis continues into vas deferens, which carries sperms away from the testes. Vas deferens, after curving back over lower abdominal area, enlarge to form ampulla, in which opens a coil tube with circulated walls. This is the seminal vesicle. It is supposed to perform nutritive function by providing fructose and other nutrients to maintain vitality of sperms. By the union of seminal vesicular ducts and vas deferens, a short canal is formed. It is called as ejaculatory duct, which further unites with the ureter to form a common passage, the urethra, which opens to outside of the body through the penis. Seminiferous tubule is lined on its inside by 2 types of cells called male germ cells undergo meiotic division, finally leading to sperm formation. Sertoli cells provide nutrition to the germ cells. Outside of seminiferous tubules, called interstitial spaces, contain small blood vessels and interstitial cells or Leydig cells. Leydig cells synthesize and secrete testicular hormones called androgens. Other immunologically competent cells are also present. 2 glands, prostate and bulbourethral, Cowper's glands, open into the urethra. They produce mucus that lubricates the urethra to facilitate the ejaculation of sperms during copulation. Secretions of these glands constitute the seminal plasma, which is rich in fructose, calcium, and certain enzymes. External genital organ in male is penis, through which urethra runs.
It is an erectile organ and helps in sperm deposition in the vagina during copulation.